हे महाराष्ट्राचं राजकारण आहे. पण मी तुम्हाला एकटा पडतो कारण तुमच्या विरोधात नेहमी तुमच्या जवळच्याच व्यक्तींना तुमच्या समोर आणलं जातं. म्हणजे एकेकाळी तुमच्या सगळ्यात जवळचे मित्र होते प्रताप सरनाईक, मग तुमच्यात दुरावा झाला, मग तुम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहिलात, विरोधी भूमिका राहिली. आताही तुमच्या जवळचे एक काळचे असणारे नजीब मुल्ला कदाचित तुमच्या विरोधात उमेदवार असेल असं म्हटलं जातात. असं आहे की प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. बरं. ती पूर्ण करण्यासाठी लोक मार्ग शोधत असतात. आणि मग अजितदादांसारखे नेते असतात, त्यांच्या हाती असं कोण लागलं की बरोबर त्याचा वापर होतो. त्याच्यात काय, त्याच्यात नवल काहीच नाही ना. पण आता पक्षात असं अजित पवारांचं म्हणणं आता सगळं ठीक आहे कारण आम्हाला असं बाहेर आमच्या पक्षात काही अडचण नाही, सगळं आलबेल कारण आम्हाला सगळं व्यवस्थित आहे. सगळं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते मला विचारा, मी तुम्हाला एका मिनिटात. बघा मग अगदीच तुम्हाला सांगतो, बघा मग रोहित पवार, जयंत पाटील यांच्याबद्दलची स्टेटमेंट्स वेगवेगळी, त्यांच्या चेहऱ्याला तुमचं एक दिशेला आहे असं आम्हाला कळतं. सगळ्यांची माझं एक दिशेला आहे, सगळ्या नेत्यांची माझं कोणाशी म्हणजे माझं कोणाचं संघर्ष आहे सांगा बरं पक्षात. विचार मला सांगा ना. नाव खुला संघर्ष तर नसेल पण माझा अंतर्गत संघर्ष सांगा. कारण का मी कोणाच्या स्पर्धेतच नाही. मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही, मला काय उपमुख्यमंत्री व्हायचं नाही. बरं आहे तुमचं सगळं अगदी उत्तम आहे. कारण मध्ये मध्ये त्यांनी एक स्टेटमेंट आली होती मधल्या काळामध्ये, बोलताना कोणी विचार करावा, काही लोक उत्साहात बोलतात वगैरे. आता कसं आहे की रोहित पवार हे शेवटी नाही म्हणायला गेलं तरी राजकारणात त्यांचं पदार्पण आहे. तेव्हा कधी कधी ते उत्साहात बोलतात, ठीक आहे ना, चलता है, उसमें क्या है. पण आता मग या स्थितीमध्ये पक्षाचं नेतृत्व जे करतात, निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाचा कोणी चेहरा असेल मुख्यमंत्री पदाचा? नाही, सामुदायिक जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा मुख्यमंत्री कोण व्हावा हे प्रोजेक्ट करणं हे चुकीचं आहे. तेव्हा 3 पक्षात आता तुमचं युती आहे, ते पुढे जसं जसं जाईल तसं ठरत जाईल ना. नाही कारण आता बघा जशा निवडणुका जवळतील सर्वेज येत राहतील, कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असं म्हटलं जाईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तुमच्या पक्षाकडनं कोण असावा चेहरा? आमच्याकडनं काय अजून चेहऱ्याची चर्चा पण नाही. आमच्याकडे आता सीटचा सर्वे चालू आहे, साधारण 100च्या जवळपास जागा आम्ही लढवू. यावेळेस कमी लोकसभेत का कमी जागा लढवणार? कारण लोकसभेत तुम्ही कमी जागा लढवल्या त्या. स्ट्रायकिंग रेट बघा 10-9 आहे. कारण का साताऱ्याची जागा आम्ही जिंकल्याच जमा आहे, त्या चिन्हामुळे आमची ती जागा गेली. 10 मधल्या 9 जागा निवडून आणल्या. मला आठवतं शरद पवार साहेब, मी आणि जयंत पाटील साहेब बसलो होतो, आम्हाला दोघांनाही त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा चर्चेला जाल तेव्हा लक्षात ठेवा, उगाच जास्त जागा मागवू नका, ते उगाच तिथे भांडणं करू नका. आपल्याला जेवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या घ्या, या जागा आहेत या अग्रहाने मागा आणि आपण जिंकायचे. बरं, म्हणजे जिंकणं जसं तुमच्या विनेबिलिटी हा तुमचा क्रायटेरिया असेल बस. आणि प्रत्येक पक्षाने तेच ठेवलं पाहिजे. 100-180 असं काही ठरलंय का? नाही, अजून बैठकच झालेलं नाही तर ठरणार कसं? बरं, तुम्हाला नाही इच्छा? तुम्हाला वाटत नाही आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद विचारा तुम्ही ज्या प्रकारे जिडकरला मुख्यमंत्री पद कोणाला आवडेल? तुमच्या ठाण्यात एक मुख्यमंत्री आहेत तुमचे मित्र होते, ते आता नाही आहेत. नाही, आता ते मुख्यमंत्री आहेत. पण आता तुमची मैत्री आहे की नाही पूर्वीसारखी? मी सांगितलं ना, पूर्वी ते माझे मित्र होते, आता ते मुख्यमंत्री आहेत. कसं आहे ना, ठाण्यामध्ये तुमचं आणि त्यांच्या राजकीय मैत्रीच्या खूप चर्चा असायच्या. तुम्ही भले विरोधी पक्षात असले तरी तुमचं एकमेकांना पूरक असं राजकारण राहिलेलं आहे. आता तसं नाही, पण आम्ही दोघांना एकमेकांना खेटत नव्हतो कधी. अच्छा, हे खेटाखेटीचं जे राजकारण आहे ते आम्ही दोघांनी कधीही केलं नाही, त्यांनी पण केलं नाही. म्हणजे त्यांच्या हातात महानगरपालिका असताना देखील त्यांनी जितेंद्रचं हे काम करू नका, जितेंद्रचं ते काम करू नका, हे अडवा, असं एकनाथ शिंदेंनी कधीही केलं नाही. मधल्या काळात अशा चर्चा आहे की तुम्हीच त्यांच्या विरोधात उभे राहाल तिथनं, अशी तुमची इच्छा आहे किंवा तुम्हाला असं सांगण्यात आलं? असं मी कधीही बोललो नव्हतं, मला कोणी सांगितलंही नाही. ही चर्चा कुठे होते मला पण माहीत. मी माझा मतदारसंघ आहे ना सुरक्षित माझा. बरं, मी अगदी पालन पोषण करून बालकासारखा त्याला गल्ले लठ्ठ केलेला आहे. तो मतदारसंघ सोडून मी कशाला कुठे जाऊ? आता धर्मवीर 2 येतं. मला एक फक्त पिक्चरबद्दल नाही विचारतो, मला त्याच्यामध्ये नवीन आहे, त्याच्याबद्दल खूप टीका आम्हाला बघायला मिळते. तर शिवसेनेने खूप त्यात आक्रमक टीका केलेली आहे. तुम्ही तर आनंद दिघेंना बघितलं पण आहे जवळनं, तर त्या विषयावर न बोललेलं बरं. बरं, कुठल्या पहिल्या अग्निवीर त्या काय धर्मवीरबद्दल पण बोललो नाही मी, दुसऱ्या धर्मवीरबद्दल पण बोलणार नाही. कारण मी ठाण्याचं राजकारण 80 सालापासून बघतोय जी, आणि अगदी जवळनं बघतोय. त्यामुळे मला त्या राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही, काही म्हणजे काहीच नाही. तुमचे कसे होते संबंध दिघे साहेबांशी, आनंद दिघेंशी? अतिशय चांगले, अतिशय चांगले. म्हणजे त्यांच्या चहा, म्हणजे ते जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा काही निवडक व्यक्तींना ते पहिल्यांदा प्रवेश द्यायचे त्यांच्या आनंद मठात. एक होते अरुण दातार, ते पेपरचे
सगळ्या पेपरची डीलरशिप त्यांच्याकडे होते. हम्म. दुसरे होते नंदकुमार वाघ, ते लोकसत्तेचे संपादक होते ना, हम्म. त्यांचे बंधू. हम्म. आणि तिसरा होता टिंब, हम्म. म्हणजे बंटी, म्हणजे जितेंद्र आव्हाड. Okay. टिंब ते मला टिंब म्हणायचे. का बरं टिंब? त्यांचा चॉईस, आनंदी आहे. हा इंटरेस्टिंग आहे, मला हा न ऐकलेला एक किस्सा आहे. का बरं? त्याच्यामुळे आम्हाला तिघांना प्रवेश असायचा. आणि सकाळचे आनंदिगे म्हणजे इट वॉज ऑलवेज अ डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे सकाळी मी जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा एक वेगळे आनंदिगे असायचे. म्हणजे कम्प्लीट लिबल. म्हणजे मला आठवतं मायकेल जॅक्सन येणार होता तेव्हा त्यांचे ते केस असे कुरळे होते ना, त्याने असे केस वगैरे असे केले आणि म्हणाले मी थोडासा असा नाचलो तर मायकेल जॅक्सन सारखा नाही दिसणार. दॅट वॉज आनंदी. पण 11 वाजल्यानंतर जेव्हा ते स्वतःच्या खुर्चीत येऊन बसायचे, इट वॉज अ चेंज्ड आनंदी. अच्छा. हे सगळं बघितलेला माणूस आहे मी. त्याच्यामुळे मला पूर्वीच्या फार काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपलं जीवन आहे, आपण जगावं. तुम्हाला असं वाटलं नाही कधी की आपला एक असा तुम्ही एकदम कूल असे ट्राउझर्स शर्ट्स असे फोल्ड केलेल्या बाह्या तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं की राजकीय नेत्यासारखं पांढरे